इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। पण दुर्दैवानं माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं विकास झाला, गार्डन असेल, क्रीडांगण असेल, सार्वजनिक हॉल म्हणजे ज्याला आपण मल्टीपर्पज हॉल म्हणू, की जिथं शुभ कार्य किंवा कोणत्याही पद्धतीचं कार्य होईल अशा पद्धतीचं एकही साधन त्यांनी निर्माण केलेलं नाही। रस्ते असतील, गटर असतील, सांडपाण्याचा निचऱ्याची व्यवस्था ही एकदमच हलक्या दर्जाची आणि सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदाच सांगितलेल्या पद्धतीनं की सारण गटर, की जे पाणी आमच्या गोरगरीब जनतेच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये घुसलं जातं, याची उपाययोजना मला पहिल्यांदा प्राथमिकतेनं करावं। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक असलेले उमेदवार राजू चव्हाण साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाण साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, येणारी ही इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार, मी राजू शंकर चव्हाण प्रभाग नंबर 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढण्यास आज इथे या ठिकाणी इच्छुक आहे। मुळातच माझा हा गणेशनगर प्रभाग हा नव्यानं इचलकरंजीमध्ये स्थापन झाल्यापासून गेल्या 30-35 वर्षामध्ये नागरिकांनी मूलभूत प्रश्नांचा इथं फार मोठ्या प्रचंड प्रमाणात वानवा आहे। रस्ते असतील, गटर असतील, सांडपाण्याचा निचऱ्याची व्यवस्था ही एकदमच हलक्या दर्जाची आणि कुचकामी आहे। कोणत्याही छोट्या स्वरूपात जर पाऊस झाला तर ते पावसाचं सारंगटाचं पाणी येथील माझ्या नागरिकांच्या, गोरगरीब जनता इथं जास्त आहे, सर्वसामान्य जनता इथं जास्त आहे, तर यांच्या घरामध्ये ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घुसलं जातं आणि पूर्ण 4 महिने ही माणसं त्या पाण्यात संसार यांचा केला जातो। सर्वप्रथम अशा मूलभूत प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीनं आम्हाला करता येईल हे आमचे मार्गदर्शक डॉक्टर आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या माध्यमातून त्या प्रश्नाची सोडवणूक ही प्राधान्यानं करण्याचा माझा प्रयत्न राहील। साहेब, या ठिकाणी आपला हा प्रभाग, वाढीव प्रभाग पण आपल्याला या ठिकाणी जॉईन झालाय। 13,000 13,500 मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीने ही कॅम्पेन रचना किंवा डोर टू डोर कशा पद्धतीने तुमचा प्रचार करणार आहात? भले हा प्रभागाची रचना ही 4 प्रभागातून मिळून झालेली आहे आणि माझ्या एकट्याच्याच ह्या प्रयत्नाबरोबर माझे इतर 3 सहकारी सुद्धा या कॅम्पेन मध्ये, ह्या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांची मला फार मोलाची मदत मिळणार आहे। भले मतदार 13,400 जरी असतील तरी कॉम्पॅक्ट स्वरूपात म्हणजे अगदी दाटीवाटीनं वसलेला हा माझा प्रभाग आहे। तर आणि गणेशनगर, सावली सोसायटीच्या अलीकडचा भाग, बार्शीकरचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, इथली वस्ती ही एकदम कॉम्पॅक्ट स्वरूपातली आहे आणि ह्या रोजचा आमच्या येण्या जाण्यातला मार्ग असल्यामुळं इथं मला जास्त काही परिश्रम घ्यायला लागतील असं मला वाटत नाही। नव्यानं सामील झालेला भोईनगर आहे, सावित्रीनगर आहे, विठ्ठलनगर आहे, बालाजीनगर आहे, इथं थोडंसं आम्हाला जास्त पळावं लागेल, कारण हा भौगोलिक दृष्ट्या सुद्धा नव्यानं मध्ये अगदी कल्पना नसताना हा जोडला गेलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी मी थांबवतोय। इचलकरंजीचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी आणलेला विकास निधी, या विकास निधीचा तुम्हाला फायदा तुमच्या प्रभागासाठी नक्की होईल का? 100% होणार। डॉक्टर साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की गणेशनगर मधील जी कामं आम्ही 4 जण सुचवू ती प्राधान्यानं सर्वप्रथम करून द्यायचं त्यांचं आम्हाला अभिवचन आहे। सोबत खासदार साहेब सुद्धा आमच्या मागे खंबीरपणे पाठिंबा देणार आहे। साहेब, आणखीन इथं असा एक प्रश्न उद्भवतोय, या ठिकाणी आपण ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहात त्या प्रभागामध्ये ओपन पीस भरपूर प्रमाणात आहेत। या ओपन पीस मध्ये आपण काय, तुमच्याकडे संकल्पना आहे की त्या ओपन पीस मध्ये जेणेकरून तुमच्या प्रभागाला त्याचा उपयोग होईल? सर्वप्रथम आमची ही लढाई आहे ही ह्याच मुद्द्यावर अवलंबून आहे। गेले सातत्यानं 35-40 वर्ष एका ठराविक व्यक्तींच्या हातामधली सत्ता केंद्रित झालेली आहे। वारंवार बांधकाम समिती असेल, पाणी पुरवठा समिती असेल किंवा इचलकरंजीचे कारभारी असतील, ते हे माझ्या प्रभागातले आहेत। पण दुर्दैवानं माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं विकास झाला, गार्डन असेल, क्रीडांगण असेल, सार्वजनिक हॉल म्हणजे ज्याला आपण मल्टीपर्पज हॉल म्हणू, की जिथं शुभ कार्य किंवा कोणत्याही पद्धतीचं कार्य होईल अशा पद्धतीचं एकही साधन त्यांनी निर्माण केलेलं नाही। आणि त्याच मुद्द्यावर आणि साधनं निर्माण करण्यासाठी निधीचीच तेवढी आवश्यकता आहे, ती डॉक्टर आवाडे साहेब आम्हाला निश्चित देतील, पण जी जमीन लागते तर इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओपन स्पेस इथं उपलब्ध आहेत,
तर हे काम माझ्या मते ऑलरेडी आधीच व्हायला पाहिजे होतं. पण जाणून बुजून आमच्या ह्या गणेशनगरचा विकास त्यांनी होऊ दिला नाहीये. आणि हा आता आमदार खासदारांच्या मार्फत आम्ही तातडीने तो प्रश्न ह्या दीड वर्षात तो सोडवणारच आहे. आपण या ठिकाणी राजू चव्हाण साहेब आहेत, त्यांना आणखीन एक शेवटचा असा प्रश्न विचारतोय. चव्हाण साहेब, येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर कोणते 3 असे मुद्दे असतील की ते जेणेकरून तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहात? सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदाच सांगितलेल्या पद्धतीनं की सारंग गटर, की जे पाणी आमच्या गोरगरीब जनतेच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये घुसलं जातं, याची उपाययोजना मला पहिल्यांदा प्राथमिकतेनं करावं लागेल. दुसरी गोष्ट, इथले अरुंद रस्ते, गटरी, याचा इथं मागमूसने खड्ड्यात रस्ते आहेत, त्या रस्त्यामध्ये खड्डा आहेत हे शोधावं लागते. तर दुसरी आमचं प्राधान्यक्रम ह्या रस्त्याने गटारेला असेल. आणि तिसरं की मूलभूत ह्या गरजांच्या पुढं पिण्याचा प्रश्न तर आहेच. आज डॉक्टर आवाडे साहेबांच्या माध्यमातून जी नळ बदली केलेली आहे आणि गावामध्ये जी 6 मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या बनतात, त्यातून 1 दिवसाआड पाणी पुरवठा 100% काही दिवसामध्ये चालू होईल, त्याच्याबद्दल कोणतीही शंका ठेवण्याची गरज नाहीये. आणि मागाशी मी बोलल्याप्रमाणे की गार्डन, क्रीडांगण आणि सार्वजनिक हॉल हे तातडीने इथं करण्याचे आमचा प्राधान्यक्रम असेल. साहेब, महिलांसाठी विशेष प्राधान्य म्हणून काय तुम्ही प्राधान्य द्याल? नाना नानी पार्क असेल किंवा महिलांसाठी वेगळं शौचालय. येथील जनता ही सर्वसामान्य कामगार वर्ग आहे. प्रत्येकाच्या घरात इथं संडासाची व्यवस्था, मुळातच तिने 10 बाय 10च्या घरामध्ये राहतात. तर अशा जनतेसाठी महिलांसाठी वेगळं काय सार्वजनिक शौचालय करता येईल का, अशा पद्धतीचा आमचं प्रयत्न करता येईल. या ठिकाणी आपण बघितलं असाल, ह्या प्रभागाचे इथले भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजू चव्हाण साहेब आपल्याशी जोडले होते. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना इथं शुभेच्छा देतोय आणि थांबतोय साहेब.